वर्षा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज चपातीच्या तव्यावरती डोसा कसे बनवायचे याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर बघूया। तर बघा इथं आपल्या चपात्या केलेलाच तवा आहे आणि गरमच आहे। तर पहिल्यांदा पाणी शिपडून घ्यायचं आहे। नवीनच तवा आहे आणि मी वापराय काढलेला आहे। चपात्या करून घेतल्यात आणि त्याच्यावरती डोसा करते बघा। तर गॅसवरती आपण डोशाचं पीठ टाकलं का गॅस फुल करायचा आणि त्यावेळेला फिरवत राहायचं। अशा प्रकारे फिरवत राहायचं पटकन, फास्टमध्ये फिरवायला लागतं आणि नंतर गॅस लो करायचा बघा। आपण पीठ डोशाचं तव्यावरती फिरवतो त्यावेळेला फुल करायचा, नंतर पटकन गॅस कमी करायचा। तर बघा एक साईडनं आपला छान असा डोसा भाजलेला आहे, मस्त भाजलेला आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे। तर मी चपातीच्या तव्यावरतीच नेहमी डोसा करते बघा। असं काही नाही की डोशाचा तवा पाहिजे। तर एक भाजून झालेला आहे बघा आणि दुसरा मी भाजायला लागलेला आहे। माझ्याकडे डोशाचा तवा आहे पण मी वरती ठेवलेला आहे, का तर चपातीच्या तव्यावरती मला डोसा येतात। सुरुवातीला मला पण चपातीच्या तव्यावरती डोसा नव्हते येत, त्यानंतर मी शिकले हळूहळू, नंतर मला यायला लागले डोसा करायला। तर बघा दोन्ही साईडून आपला छान असा डोसा भाजून झालेला आहे। तर बघा इथं छान असा आपला डोसा एक भाजून झालेला आहे। तर बघा तवा गरम असल्या पटकन पाण्यात शिंतोड द्यायचा, पाणी सर्व काढून घ्यायचं आणि गॅस फुल करायचा आणि पळीने फिरवत राहायचं आहे बघा। आणि 1 मिनिट गॅस फुलच ठेवायचा, नंतर गॅस कमी करायचा, म्हणजे चांगला भाजला जातो आणि पटकन निघतो डोसा। आणि साईडनं तूप सोडून घ्यायचं आहे। तुमच्याकडे तेल सोडून घ्यायचं, तूप असेल तर तुपात पण भाजू शकता। खूप छान वास येतो घरात आणि खायला पण तुपाचा टेस्टी लागतो डोसा। तर बघा हा पण डोसा माझा एकदम क्रंची असा बनलेला आहे। तर बघा किती छान मस्त जाळीदार डोसा बनलेला आहे। मला तर खूप आवडले, आंबोळी असते ना तशा प्रकारे डोसा बनलेला आहे। आणि आमच्या श्रेया ओमकारला असे क्रंची डोसा आवडतात। तर एक साईडनं भाजून पण तुम्ही खाऊ शकता आणि दोन्ही साईडनं भाजून पण खाऊ शकता। हॉटेलमध्ये जास्त करून एक साईडनंच भाजून देतात, पण घरी असल्यामुळे आम्ही दोन्ही साईडनं भाजतो। तर बघा इथे मी डोसा भाजलेले खाली सर्वजण जेवायला बसले, त्यामुळे ताटातील डोसा गायब होतात। तर मी इथं 2-4 डोसा तुम्हाला भाजून दाखवते, मी कशी भाजवते। एका डोशामध्ये समजणार नाही, त्यामुळे मी 2-4 डोसा इथं करून दाखवते तुम्हाला। भरपूर डोशाचे प्रकार आहेत इकडे। ऑनियन डोसा म्हणजे कांद्याचा डोसा, मसाले डोसा, त्यानंतर अंड्याचा डोसा। तर आमच्या मॅडमला इथं तुपाचा डोसा खायचा आहे म्हणून मी तुपाचा डोसा करत आहे इथं, आणि तिला पण क्रंची असा डोसा आवडतो। तर बघा तुपाचा पण खूप छान डोसा लागतो आणि सगळ्या घरात पुऱ्या बिल्डिंगमध्ये वास असा सुटतो तुपाच्या डोशाचा ना, मस्तच। तर बघा इथे तुपाचा पण डोसा रेडी झालेला आहे, क्रंची असा झालेला आहे, क्रिस्पी क्रंची। आणि आमच्या श्रेया ओमकारला पण असा डोसा आवडतो। तर मग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले चपातीच्या तव्यावरती डोसा कसे बनवायचं। नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मसाला डोसा, ऑनियन डोसा, अंड्याचा डोसा दाखवणार। त्यानंतर ह्याच्यासोबत आपण डोशासोबत सांबर घेतलेलं आहे आणि खोबऱ्याची चटणी। तुम्हाला बटाट्याची भाजी पाहिजे असेल तर बटाट्याची भाजी किंवा टोमॅटो चटणी पण घेऊ शकता। तर मी तुम्हाला सांगते कशा प्रकारची टेस्ट झालेली आहे। चला तर बघूया आपण सांबर आणि खोबऱ्याची चटणी सोबत कशी टेस्ट लागते ते सांगते। तर आपण बघूया कशी टेस्ट झालेली आहे। तर मी इथं सांबर आणि खोबऱ्याची चटणी घेतलेली आहे। बटाट्याची भाजी पण खूप छान लागते आणि मुलांना पण बटाट्याची भाजीसोबत खायला खूप आवडतं। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे व्हरायटी डोसा बघणार आहे। चला तर खाऊया खोबऱ्याच्या चटणीसोबत, टेस्ट बघूया। तर बघा छान अशी टेस्ट झालेली आहे आणि आम्हाला खूप आवडतात डोशात। आमच्या तुमका सयाला पण खूप आवडतात।
आमच्याकडे रविवारी डोशाच असतात. तर तमिळनाडूतील फेमस डोसा, सांबर, खोबरे चटणी कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.